आरबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे रुग्णांच्या हक्कासाठी अर्धनग्न आंदोलन. संस्थापक अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. खासगी रुग्णालयामध्ये मेडिकल क्लेमच्या नावाखाली नागरिकांची कथित फसवणूक तसेच रुग्णालयातीलच मेडिकल स्टोअरमधून औषधे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. रुग्णांची पिळवणूक थांबवून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि रुग्णांना न्याय द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड कधी उघडणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष मी विश्वभूषण कांबळे. गेल्या 4 तारखेपासून आम्ही 6 दिवस समोरून उपोषण केलं, परंतु प्रशासनाला जाग आली नसल्यामुळे, प्रशासन याकडे जाणून बुजून लक्ष देत नसल्यामुळे आम्हाला या ठिकाणी नग्न आंदोलन करावं लागत आहे. जेणेकरून आमची इज्जत या ठिकाणी रोडवर गेली नाही तर प्रशासनाची इज्जत या ठिकाणी जात आहे, तरी त्यांना जाग येत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या सोलापूर शहरामध्ये असणारे जे यशोधर हॉस्पिटल आहे त्यामध्ये पेशंटकडून जे लाखो रुपयाची जी लूटमार केली जाते. एक कष्टकरी शेतकरी कामगार वर्गांचा जे पैसा आहे ते मोलमजुरी करून काम करून आणणारे नाही की ते 2 नंबर किंवा कुणाच्या तोड्या माड्या करून आणलेला पैसा नाही. परंतु यामध्ये मेडिकलच्या माध्यमातून डबल टेबल भावाने त्यांच्याकडून मेडिसिन घेतलं पाहिजे अशी सक्ती आहे. दुसरं ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आणि तिसरं म्हणजे प्रशासकीय योजना ज्या आहेत, महात्मा फुले योजना, ई श्रम कार्ड, बांधकाम कार्ड, पंतप्रधान जन आरोग्य योजना, म्हणजे असे विविध योजनेअंतर्गत या लोकांनी ऑपरेशनच्या माध्यमातून लाखो रुपयाचा प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन हे पेशंटला न दाखवता हे लाखो रुपये लुटण्याचं काम या लोकांनी करतात. आणि श्रेय देणारे आरोग्य अधिकारी जे आहेत राखी माने मॅडम यांच्या माध्यमातून जे सुनावणी झाली आम्ही अमोर उपोषणला असताना, त्या माध्यमातून त्यांनी आज तगायतपर्यंत आम्हाला लेखी पत्र देणं अपेक्षित होतं. कारवाई करण्याचं आश्वासन तर आम्हाला दिलं, परंतु लेखी स्वरूपात म्हणणं दिलं नाही. यांना श्रेय देणारे आरोग्य अधिकारी जे आहेत, पहिला आरोग्य अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या डिग्रीची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी त्या खुर्चीला बसण्याचे लायक आहेत का, कॅपेबल आहेत का, या गोष्टीची पहिलं चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नंतर यशोधर हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. हे धर्मादाय आयुक्त करून ट्रस्टी 90% ग्रँटेड असताना देखील या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आणि यशोधर हॉस्पिटल त्यांनी चालवत असलेली जी मनमानी कारभार आहे ते कुठं तर थांबला पाहिजे. त्या हिशोबाने ते कुठं तर मुळीच निघला पाहिजे. या हिशोबाने आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाला बसतोय. परंतु शासनाची पगार आरोग्य अधिकारी खात असतील आणि त्यांना श्रेय जर या खासगी हॉस्पिटलला जर देत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला मी व माझे कार्यकर्ते कुठेही कधी आणि केव्हाही आंदोलन करतील, ते कोणत्याही स्वरूपाचं राहील, याला सर्वस्व जबाबदार आरोग्य अधिकारी आणि यशोधर हॉस्पिटल जबाबदार राहील असा या ठिकाणी इशारा देतो. सोलापूर शहरामध्ये असे अनेक खाजगी हॉस्पिटल आहेत जिथे असे प्रकार सर्रास चालत आहेत. तुम्ही आता एखाद्या ठराविक हॉस्पिटलचं नाव घेतलं की जे हॉस्पिटल यशोधर आहे, आणखीन असे बरेचसे हॉस्पिटल सोलापूरमध्ये आहेत का? हो, या सोलापूरमध्ये रघुजी हॉस्पिटल आहे, सोलापूर रुग्णालय, त्याच माध्यमातून वसंत विहारमधले हॉस्पिटल म्हणजे मोठे मोठे नामवंत स्पर्श हॉस्पिटल, अशा नामवंत हॉस्पिटलमध्ये सुद्धा विविध योजनेअंतर्गत या लोकांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करतात.